हॅलो सखी, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहेत आपल्या देवाचे भांडे असतील, पितळाचे भांडे असतील, तांब्याचे भांडे असतील तर ते एकदम क्लीन आणि चकचकीत कसे बनवायचे. तर मी आज यूज करणार आहे वेस्ट लिंबू, म्हणजे एकदम खराब झालेलं लिंबू होतं घरी, त्यामुळे ते मी यूज केलेलं आहे. आणि आपलं नमक म्हणजेच मीठ, बारीक मीठ घ्यायचं, जाड असेल जाडसुद्धा घेऊ शकतो, जे आपण किचनमध्ये यूज करतो आहे. तर हे मी नमकमध्ये डीप केलं आहे, म्हणजे नमक लावून घेतलेलं आहे लिंबूला, आणि लिंबूचे ड्रॉप्स काही थेंब मी त्या भांड्यावरती टाकलेलं आहे, पितळ्याच्या भांड्यावरती टाकलेलं आहे किंवा तांब्याच्या भांड्यावरती टाकलेलं आहे. तर बघा, हे एकदम चकचकीत कसं, जिथे ड्रॉप्स पडलेले आहेत ते कसं एकदम चकचकीत दिसत आहे, म्हणजे एकदम कलर चेंज होतो आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी, म्हणजे बाहेरून मार्केटमधून आणण्यापेक्षा हे आपण घरच्या घरी यूज करू शकतो. आणि आपले भांडे जे काही आहेत ते आपण क्लीन करू शकतो, एकदम स्वच्छ बनवू शकतो. यामध्ये कुठलं केमिकल वगैरे ॲड नाही आहे, एकदम म्हणजे नैसर्गिकरित्याने आपण करू शकतो. काही कुठल्या केमिकल्स वगैरे ॲड नाही आहे त्याच्यामध्ये. आणि एकदम इझी पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, जे आपल्या घरी अवेलेबल आहेत त्याने आपण हे एकदम चकाचक करू शकतो. त्यामुळं मी आज, म्हणजे माझ्या उद्याला माझं गुरुचरित्राचं पारायण असल्यामुळे, शेवटचा दिवस असल्यामुळे, 7वा दिवस असल्यामुळे माझे भांडे मी स्वच्छ करून घेत आहे. त्यामुळं म्हटलं एक व्हिडिओ बनवून तुम्हालासुद्धा दाखवावा, तुमचंसुद्धा इझी करून टाकावं, तुम्हालासुद्धा हे उपयोगी पडावं, म्हणून मी हे बनवलेलं आहे. तर एकदम बघा किती स्वच्छ बनलेले, म्हणजे स्वच्छ निघालेले आहेत. मी पाणी टाकून घेतलेलं आहे, तर कसं क्लीन दिसत आहे. म्हणजे जिथं ड्रॉप्स पडलेले आहेत तिथे बघा, आणि जिथे ड्रॉप नाही पडलेले आहेत लिंबाचे ते तिथे बघा. म्हणजे ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हीसुद्धा ही करू शकता, घरच्या घरी करू शकता. बघा, हे भांडे एकदम स्वच्छ झालेले आहेत, बघा एकदम क्लीन झालेले आहेत, एकदम कलर चेंज दिसतोय, म्हणजे एकदम स्वच्छ दिसतोय. तर हे अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कामी पडला असेल थोडासा तरी, किंवा तुम्हाला उपयोग आला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय सखींनो.